समाजासोबत आपला स्वतःचा वाढदिवस आयुष्यातला एक क्षण साजरा करणं म्हणजे खरोखरच खूप लकी मॅन. प्रणित माई खूप लकी आहेत. प्रणित माई यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. बर्थडे बॉय पण प्रणित माई व फॅमिली व्यासपीठाजवळ यायचंय. हे फेनिक्स वॉच कुणाचं सापडलं आहे, कुणाचं असेल तर त्यांनीकडून घेऊन जावं. स्टेजवर ठेवलेलं आहे. सोरटीमाळी समाज क्रीडा महोत्सव 2024 श्री गणेश क्रीडा मंडळ आयोजित आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम थोड्याच वेळात होणार आहे. आपण उपस्थित संपूर्ण समाज बांधव भगिनींनी, क्रीडा रसिकांनी, खेळाडूंनी जे सहकार्य केलं त्याबद्दल श्री गणेश मित्र मंडळाकडून आपले आभार व्यक्त करीत आहे. थोड्याच वेळात काही वेळामध्ये कार्यक्रम स्टार्ट होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभासाठी समाजातील प्रमुख मान्यवर निमंत्रण श्री मोहन लक्ष्मण माळी, अध्यक्ष सोरटीमाळी समाज कल्याणकारी संस्था, त्यांनी व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर ड्रोनची शूटिंग ज्या कोणी केली असेल त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ मला संपर्क साधायचा आहे. ड्रोन शूटिंग ज्या कोणी केली असेल कृपया व्यासपीठावर माझ्याशी कुमार माळीशी संपर्क साधायचा आहे प्लीज, किंवा अनिकेतशी संपर्क साधायचा आहे. अनिकेत माळी, श्रीमती भावना भगवान माळी साजरा करायचा आहे. अध्यक्ष दुर्गेश माळी, जिनल माळी, सगळे फॅमिली मेंबर व आत्पेष्ट. श्रीमती भावना भगवान माळी, अध्यक्षा श्री राधाकृष्ण मंदिर संस्थान, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री अभि दामोदर माळी, अध्यक्ष क्रीडा गणेश क्रीडा मंडळ शिरगाव. जर बसून एक आपण छोटेखानी आपले तारापूरचे मेंबर सक्रिय कार्यकर्ते श्री प्रणित रामचंद्र माळी तारापूर यांचा एक छोटेखानी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करणार आहोत. आपण संपूर्ण समाजाच्या उपस्थितीत त्याचा सेलिब्रेशन करणार आहोत. श्री हेमंत गोपाल माळी, अध्यक्ष सोरटीमाळी समाज डहाणू. श्री हेमंत गोपाल माळी, अध्यक्ष सोरटीमाळी समाज डहाणू, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री प्रणित भाई, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सेलिब्रिटी आहात आजचे तुम्ही. सौ गीता मनोज माळी, अध्यक्षा सोरटीमाळी समाज मुंबई विभाग. सौ गीता मनोज माळी, अध्यक्षा सोरटीमाळी समाज मुंबई विभाग. मॅडमना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं. वेलकम आहे. हेमंत दशरथ माळी, अध्यक्ष नव तरुण मित्र मंडळ तारापूर, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री गिरीश चंद्रकांत माळी, सचिव सोरटीमाळी समाज कल्याणकारी संस्था, राधाकृष्ण मंदिर संस्था. श्री कांतीलाल दामोदर माळी, माजी अध्यक्ष क्रीडा समिती असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. दिलीप लक्ष्मण माळी, एक्स सर्व्हिसमॅन, माननीय श्री दिलीप लक्ष्मण माळी, वेलकम. श्री प्रकाश बाबू माळी, अध्यक्ष श्री गणेशपथ संस्थेचे अध्यक्ष. श्री देवीदास रामजी माळी, अध्यक्ष जय माताजी मंडळ. श्री देवीदास रामजी माळी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री रामचंद्र काटुमाळी, ज्येष्ठ नागरिक गणेश मित्र मंडळचे, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री भानुदास बिस्तीर माळी, अध्यक्ष श्री सत्यनारायण पूजा मंडळ सातपाटी, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री हरेश्वर रामचंद्र माळी, अध्यक्ष माळी समाज पालघर विभाग, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर अरुण पांडुरंग माळी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच श्री कुमार माळी, श्री गणेशपथ संस्थेचे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री ॲडव्होकेट आनंद माळी उपस्थित असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री रमेश दामोदर माळी, माजी खजिनदार, राधाकृष्ण मंदिर संस्थान, यांनी जर उपस्थित असेल तर व्यासपीठावर यायचं आहे. श्री निलेश माई,
यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री अजय सुकुरमाई यांनी व्यासपीठावर यायचं आहे. जय विलास उर्फ मुन्नूभाई जरा व्यासपीठावर यायचं आहे. नाम के लवकर अजी के नाही कहना क्या तू क्या अजी कोण काय पहिला आपल्या हंप्याने पैसा बी नाही आहे એટલે काम खलास. पंच ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पंचगिरी केली आहे, त्या पंचांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चला कुमार एक सॉन्ग लगाडो ना जिओ हजारों साल ने तेरे सेल में नहीं पहला श्रद्धांजलि अरे पहला नहीं पहला श्रद्धांजलि श्रद्धांजलि हैप्पी बर्थडे म्यूजिक प्लीज. श्री कुणाल माळी डुंगी फ्रॉम डुंगी पतपेढीचे संचालक यांनी दोन व्यासपीठावर यायचं मिनिटं आहे. थांबायचंय. कुणाल माळी पेटू नको, थांब थांब. कोणाचे नाव चुकून राहिले असेल तर आम्ही क्षमा मागतो, पण त्यांनी तू केली ना जोडी तू केली लगे मोठू केली. निलेश भाई यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अजित भाई व्यासपीठावर यायचं आहे. महेश भाई यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शिडे नाम लिहिलं हारू रे. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर ध्वनी, हैप्पी बर्थडे टू यू. श्री प्रणित भाई यांना उदंडाशाही आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा. अनंत अनंत शुभेच्छा. वचनमाई बघू अंकल यांनी व्यासपीठावर यायचं. बघू अंकल. थँक्यू शिरगाव क्रीडा मित्र मंडळ. माझा अनपेक्षित वाढदिवस हा आजच्याच दिवशी आला आणि तो साजरा सुद्धा झाला, त्याबद्दल मी मंडळाचा खूप खूप आभारी आहे. माझे सासरे बुवा अध्यक्ष यांचा मी आभारी आहे आणि आपणा सर्वांचा सुद्धा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. श्रद्धांजलि कुमार माई ओय आहे रे जरा जी क्रिकेटना बक्षीस आहे ना ओ हिरो जी जी क्रिकेटना बक्षीस आहे ते कुमार माळो सत्कार करे पटला. हा वा कोणतं पद साठी सुद्धा पटला. पद काय पद कर उकर उकर उके बाप ने पतपेढीनो सदावली आहे. हॅलो हॅलो. आता कुमार माळीचा सत्कार करण्यात येत आहे, तरी कुमार माळीने व्यासपीठावर यायचे. आपले सर्वांचे लाडके कुमार माळी पालघर जिल्हा युवा सेना अध्यक्ष आणि सोरटी माळी कल्याणकारी समाजाचे विधान सचिव आणि कृपया कुमार माई सर्वांचे लाडके आवडते असे व्यक्तिमत्व. युवा सेना विधानसभा अध्यक्ष कुमार माई यांनी व्यासपीठावर हजर व्हावं. पतपेढी उपाध्यक्ष आणि सोटीमाई समाजाचे सहसचिव असे धडाडीचे आमचे कार्यकर्ते, उत्कृष्ट असे समालोचक आणि प्रत्येक विषयाची उत्तम असे जाण असणारे, प्रत्येकाला सहकार्य करणारे, मदत करणारे, सहकारी वृत्ती असे कुमार माई यांचा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. समाजातील एक उभरतं नेतृत्व, समाजाचं नाव उंचावर नेणारे असे आमचे कुमार माई, सर्वांचे आवडते लाडके असे कुमार माई यांचा सत्कार आम्ही केलेला आहे. कुमार माळी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड कीप इट अप लाईक दिस. आता श्रद्धांजली आपली श्रद्धांजली.
कुमारबाईंनी 2 शब्द व्यक्त करावे. बघा, दुपारच्या सत्रामध्ये माझी जी दखल घेऊन सर्वप्रथम तारापूर नवतरुण मित्रमंडळातर्फे आपला समाज हा संपूर्णतः पालघर विधानसभेमध्ये कार्यरत आहे. 90% समाज, आणि जबाबदारी सुद्धा मला पालघर विधानसभेची आहे. मी सर्वात जास्त प्रयत्न जर केले असतील या इलेक्शनला तर खासदारकीच्या आणि विधानसभेच्या, त्याचं चांगलं फळ मला माझ्या पक्षाने कदाचित दिलं असावं. आणि विधानसभेमधनं सर्वात जास्त मतं आपल्या समाजातून सुद्धा काढण्याचा विक्रम मी या माझ्या पक्षाला करून दाखवला. त्याचं फळ मला माझ्या पक्षाने दिलं. माझा समाज, मी हे पद खूप राजकीय कारकिर्दीतील खूप मोठं पद आहे. हे उपभोगताना मला अनेक विधानसभा बघा, पालघर विधानसभेमध्ये 135 गावं आहेत आणि 135 गावांमध्ये सर्वात जास्त बंदरपट्टीचा भाग आहे. हे पद उपभोगत असताना इथे घनश्यामजी मोरे आहेत, इथे माझा भाऊ म्हणजे पार्थ मोरे, त्यांना माहिती आहे की स्ट्रगल खूप झालं. हे पदासाठी मला खूप जास्त विरोध झाला बंदरपट्टीतून, की माळी समाज, मला विरोध का झाला मी स्वतःहून सांगतोय की माळी समाज हा अत्यंत अल्प आहे. मला मुद्दामून तुम्हाला सांगणं वाटते की जे युवा तरुण पिढी आहेत आणि ह्या गोष्टी धरून वंचित चालू नये. मला विरोध पक्षामध्ये या गोष्टीवरनं झाला होता की माळी समाज हा खूप जास्त अल्प आहे आणि त्याच्यातून एवढं मोठं पद तुम्ही का देताय. परंतु माझ्या पक्षाने ह्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत राजकीय मी जे काही केलं पक्षासाठी, मी अनेकदा केसेस सुद्धा घेतल्या. घनश्याम मोरेंना माहिती आहे पक्षासाठी पूर्णपणे ताकद झोकली. त्याचं फळ आज 12 वर्षानंतर मला माझ्या पक्षाने दिलं. आणि त्याची दखल घेत पहिला सत्कार जो माझा केला तो तारापूर विभागाचा मी ऋणी आहे की त्यांनी माझी दखल घेतली. राहुल माळी आणि प्रणित माळी खास करून त्यांनी माझी दखल घेतली आणि त्यांनी जो माझा इथे सत्कार केला. तदनंतर गणेश क्रीडा मंडळ आयोजक यजमान यांनी मला या व्यासपीठावर बोलवून 2 दिवस चांगला संधी दिली. सामने आपण व्यवस्थितरित्या आयोजन केले आणि तुम्ही माझी दखल घेतली, माझा सत्कार केला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो. कारण की तुमच्या पाठबळाशिवाय कुठलाही माणूस समाजसेवेमध्ये सक्रिय राहू शकत नाही. आणि राहुल माईला तर चांगलंच माहिती आहे की जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही जेव्हा वर्षा बंगल्यावर गेलो तेव्हा आमचं येण्याचं ठिकाण नव्हता. पण जेव्हा वर्षा बंगल्यावर गेलो तेव्हा बाबलेन काकांना सुद्धा माहिती आहे, स्मशानभूमीसाठी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मी स्वतः राहुल याचा साबूत आहे. एका वेळेला असं झालं होतं, योगायोग झाला होता, मी सीएम साहेबांकडे रात्री 3च्या दरम्यान होतो वर्षा बंगल्यावर आणि तिथे माझी आणि राहुलची भेट घडली. आणि राहुलला आणि बाबलेन काका तिथे साबूत होते. मी सीएम साहेबांना जेव्हा भेटलो आमच्या तेव्हा स्मशानभूमी संदर्भात गोष्ट केली आणि सीएम साहेबांनी सुद्धा बोडके साहेबांना त्या रिगार्डिंग कळकळ व्यक्त केली. त्यामुळे कुठेतरी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न आपण आपल्या पॉलिटिकल करिअरने केला आणि आपल्या समाजाचं हित, हेच सर्वांचं हित पकडून आपण सर्वजण कार्याला सलाम करूया. कधीतरी कोणाचं क्षेत्र वेगळं असेल परंतु एखाद्याची ओळख आणि एखाद्याचं कर्तृत्व हे एखाद्याचं आयुष्य बदलणार असतं. त्यामुळे मित्रांनो, शारीरिकरित्या, आर्थिकरित्या आणि शैक्षणिकरित्या समाजात जगताना घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येक आलेल्या अडथळ्याला तुम्ही माझी आठवण काढा. पुढच्या काळात सुद्धा मी माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत शक्य करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेल डन कुमार. Keep it up and SMPL मी अजून एक सांगतो, मी समाज एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनाने SMPL हे पर्व चालू केलं. खूप जणांचा विरोध होता. SMPL हे पर्व चालू करत असताना 5 वर्ष पूर्ण झाली आणि आता 6व्या वर्षाकडे आहोत. मी लवकरच तुम्हाला तारीख कळवेल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा युवा वर्ग माझ्या पाठी आहे, त्यांच्या आशीर्वादाने 6व्या वर्षाकडे आपण होतो. मान्यवर आलेले आहेत आणि आपल्या वेलकम कुंदन साहेब, वेलकम. आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री कुंदन संके साहेब आणि पालघरचे शहर प्रमुख, सर्वात जास्त हास्य बघा, त्यांना बघितलं तरी मला हसायला येतं असे आमचे लाडके राहुलजी गरत हे सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत. आणि आमच्या युवा सेनेचे उपतालुका प्रमुख आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजीव सुद्धा आमच्या मानाला अगत्य देऊन आलेले आहेत. मी त्यांना मान्यवरती बसण्याची मुभा. हॅलो, हा रेंज नाही पकडत आहे.
ह्याचा आवाज जरा वाढवा. कुमार आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा आपले जे दिवंगत सर्व आहेत समाजातले, समाजाबाहेरचे, त्या सर्वांना पहिल्यांदा श्रद्धांजली वाहायची आपल्याला. म्हणून सर्वांना विनंती करण्यात येते की 2 मिनिटं स्तब्ध जागेवर उभं राहायचं आहे. एक साथ खडे होंगे, खडे हो. सर्वांनी एकदम शांत राहायचं आहे. 2 मिनिटं प्लीज. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. सर्वांनी आता आसनस्थ व्हायचंय. आता आपण आपल्या महत्त्वाचा कार्यक्रम, आपला बक्षीस समारंभ, या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम मान्यवराचं आपण स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या समाजाचे गिरीश माई, सचिव सोटी माई समाज यांचं पुष्प देऊन स्वागत करणार आहेत. निलेश माई यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. निलेश माई यांनी गिरीश यांचं स्वागत करावं पुष्प देऊन. भावना भगवान माई, श्रीमती भावना भगवान माई यांचं स्वागत कृपाली माई यांनी करावं. आलेल्या मान्यवरांचे स्वागत. श्री सर्वांचे लाडके नेतृत्व, ज्यांची ओळख संपूर्ण जिल्ह्याला आहे. खूप अल्प कालावधीमध्ये या जिल्हा प्रमुख पदावरून पद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून ज्यांनी पूर्ण पालघर जिल्ह्याची जोडणी आणि बांधणी केली, यात काडी मात्र शंका नाही. प्रत्येक घरात आणि घराघरात कुंदन संख्ये हे नाव पोचलं. असे मान्यवर आणि आमचे सर्वांचे लाडके भाऊ, आम्हाला त्यांच्याकडे कधीच कुठलाही प्रॉब्लेम घेऊन जाताना वाटतच नाही की आम्ही मोठ्या नेत्याकडे जातोय, कारण की ते आम्हाला लाडक्या भावाप्रमाणे, लहान भावाप्रमाणेच वागवतात. त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली. असे आमचे सर्वांचे लाडके श्री कुंदनजी संके, पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य. आता जिल्हा नियोजन समिती म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल, परंतु मी आवर्जून तुम्हाला माहिती देतो की जिल्ह्याचं जेव्हा बजेट होतं त्या बजेटला पालकमंत्र्यांकडे 1000 कोटी निधी असतो, 1000 कोटीचा लोकसभेच्या पूर्ण पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी. त्या समितीचे सदस्य सुद्धा कुंदनजी संख्या आहेत आणि त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद दामोदर माई.
आणि त्या सत्कारासोबतच एक भगवद्गीता सुद्धा देतील. श्री प्रकाश माळी यांना मी सांगतो की भगवद्गीता अर्पण करावी. त्यांनी हर घर एक भगवद्गीता असा संकल्प त्यांनी चालवला कालपासून आणि आपल्या सोरटीमाई समाजाच्या प्रत्येक घरात भगवद्गीता आजपर्यंत पोहोचली असावी. आता पालघरचे शहर प्रमुख आणि सर्वात हास्य चेहरा आणि सर्वांचे लाडके, मला बघितलं तरी राहुल भाऊकडे हसायला येते कारण की आमचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. राहुलजी गरत यांना खूप कमी वेळात सांगितलं आणि ते सुद्धा या हसऱ्या चेहऱ्यात आमच्या हसऱ्या कार्यक्रमात उपस्थित झाले. त्यांचे स्वागत करतील शिरगाव गावच्या उपसरपंचा सौ किशोरी मॅडम. यांना मी विनंती करतो उपसरपंच मॅडमांनी त्यांचं स्वागत करावं. आणि भगवद्गीता त्यांना द्यावी. प्रकाश माळी यांनी हर घर 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 भगवद्गीता हा संकल्प 2 दिवस त्यांनी चालवला आणि प्रत्येक घरात भगवद्गीता पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा शब्दसुमनांनी आभार. शिरगावचे धडाडीचे नेतृत्व आणि सोरटी माई समाजाचा पाठीचा कणा, कुठल्याही विषयात जर आम्हाला युवा नेतृत्वाला जर आठवण येत असेल असे आमचे लाडके श्री घनश्याम गजानन मोरे उर्फ बाबलिन काका हे माझे जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान शिरगाव गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचा सत्कार मी सोरटी माई समाजाचे अध्यक्ष मोहन माळी यांना विनंती करेल की त्यांचा सत्कार तुम्ही करायचा आहे. मी भावना भगवान माई यांना सुद्धा विनंती करेल तुम्ही यायचंय त्यांचा सत्कार करण्यासाठी. भावना भगवान माई यांना सुद्धा विनंती करेल कारण की बाबलिन काका हे नेहमीच आपल्या पाठीशी राहिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमागे त्यांनी आपल्याला सपोर्ट दिलेला आहे. कृपया बाबलिन काकांसाठी टाळ्या होऊन द्या. SMPL पर्व पहिला पासून ते आजपर्यंत फक्त या कुमार माईला फक्त फायनान्स जर कोणी दिलं असेल 5 वर्ष सक्सेसफुल केली. पहिल्या वर्षापासून तर फक्त तो एकमेव माणूस आहे हा बाबलिन काका. त्यांचं स्वागत भावना भगवान माई यांनी सुद्धा करायचंय. भगवद्गीता द्यायची आहे त्यांना. श्री प्रकाश माई हे भगवद्गीता देतील. आमचे युवा सेनेचे उपतालुका प्रमुख विकी संके माझे मित्र यांचं स्वागत करतील. मी गिरीश माळी यांना विनंती करेल की तुम्ही त्यांचं स्वागत करायचंय. भगवद्गीता द्यायची आहे त्यांना. आणि आपल्या सर्वांचे लाडके आणि डुंगीपाड्याचे रहिवासी आणि पालघरचे उपशहर प्रमुख आणि आता आम्ही तुमच्या माई समाज म्हणून पाठीशी राहू डुंगीपाड्यातून सुद्धा अशी आम्ही एक विनंती करू. संजू भाऊ संजू धोत्रे माझे मित्र पालघरचे उपशहर प्रमुख यांचे स्वागत करतील शशिकांत माळी. त्यांना भगवद्गीता द्यायची आहे. आणि आता आपल्या समाजातील सर्वात लाडका नेतृत्व आणि ज्यांना आपण उपसरपंच पदी पाहतोय गेल्या 1 वर्षापासून पुन्हा एकदा अशा जाणकार अभ्यासू आणि कणखर राजकारणी सौ किशोर माळी यांचं स्वागत करतील मिथुन माळी. मंडळाचे उपाध्यक्ष मिथुन माळी हे त्यांचं स्वागत करतील. उपसरपंच मॅडमांनी बहुमूल्य वेळ काढून 2 दिवस सतत इथे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचे शब्दसुमनांनी आभार.
आता आपण प्रमुख भगवद्गीता द्यायची आहे मॅडमांना. हर घर पोचलीच असेल कालच्या संकल्पापासून त्यांना, त्या आपल्याच समाजाच्या पैकी सदस्य असल्या कारणाने. आणि आता मी आमच्या समाजापैकी एक माजी स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांचं नाव आहे दिलीप लक्ष्मण माळी. मी मान्यवरांना विनंती करेल की तुमच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. माजी स्वातंत्र्य सैनिक दिलीप लक्ष्मण माळी यांचं स्वागत तुम्ही मान्यवरांना मी विनंती करेल. कुंदनजी संके साहेब, राहुलजी गरज साहेब, घनश्यामजी मोरे साहेब यांना मी विनंती करेल की त्यांचं स्वागत करायचं आहे. माजी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्या स्पर्धेला 4 चांद लावले. आणि खास करून तुम्ही ज्या वेशात आलात त्यामुळे या तरुण पिढीला सुद्धा काहीतरी तुमच्याकडून मोरल ऑफ द स्टोरी मिळेल, बोध मिळेल. आणि आता आमचे माझे बंधू म्हणजेच पार्थ मोरे यांचं, पार्थ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, हमेशा आम्हाला आर्थिक मदतीमध्ये सार्वजनिक कामात मदत असते त्यांची. त्यांचे स्वागत करतील निलेश माळी. पार्थचे स्वागत करतील निलेश माळी. त्यांना सुद्धा भगवद्गीता द्यायची आहे. चला आता मान्यवरांचा स्वागत समारंभ आपला पार पडलेला आहे. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम मी पंचांना विनंती करेन की तुम्ही 2 दिवस आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण की आपल्या समाजापैकीच सगळे आहेत आणि कालपासून आपण सगळ्यांचे स्वागत केलेले आहेत, त्यामुळे कोणी राग रुसवा मानू नये. आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम पंचांपासून चालू करतोय. ज्या 2 दिवस डोळ्यामध्ये तेल झोकून न्यूट्रल पंचांची भूमिका बजावली, पंच मजर अँड टीम, तुम्ही यायचंय. तुमचं सत्कार करतील मंडळ. पंचांचा ते टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याने योग्य काम केलं 2 दिवस आणि आपला हा 16 भव्य दिवस पार पडला. मुंबई विभागाच्या अध्यक्षा गीता माळी यांचं स्वागत करतील वसंत माळी. पालघर विभागाचे अध्यक्ष श्री हरेश माळी यांचं स्वागत करतील किशोर शांताराम माळी. राधाकृष्ण मंदिर संस्थानाच्या अध्यक्षा सौ भावना भगवान माळी यांचे स्वागत करतील डॉक्टर प्रोफेसर अरुण माळी. मी राधाकृष्ण मंदिर संस्थानाच्या अध्यक्षा भावना माळी यांना विनंती करेल की तुम्ही यथोचित स्वागत स्वीकारायचंय. राधाकृष्ण मंदिराच्या अध्यक्षा नवरात्र मंडळाचे अध्यक्ष देवीदास रामजी माळी यांचं स्वागत करतील मोहन माळी.
पतसंस्थेचे आमच्या पतसंस्थेचे श्री सोरटी गणेश माई समाज पतसंस्था बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश माई यांचं स्वागत करतील गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अवी माळी. डॉक्टर प्रोफेसर अरुण माळी यांचे स्वागत करतील. मी किशोरी माळी यांना विनंती करेल की डॉक्टर प्रोफेसर अरुण माळी यांचं स्वागत करायचं आहे. किशोरी मॅडम तुम्हाला विनंती असेल की डॉक्टर प्रोफेसर अरुण माळी यांचं स्वागत करायचं आहे. डहाणू विभागाचे मिकी मोहन माळी कुठे असतील त्यांनी इकडे यायचं आहे. आणि तारापूरचे अध्यक्ष प्रणित माळी किंवा राहुल माळी कोणी असेल त्यांनी इकडे यायचं आहे. तसेच मंच व्यासपीठावर उपस्थित जयविलास माळी यांचे स्वागत करतील. मी मान्यवरांना विनंती करेल की तुम्ही स्वागत समारंभ संजय माळी यांना विनंती करेल की तुम्ही जयविलास माळी यांचं स्वागत करायचं आहे. तसेच पबी माळी म्हणजे जुने जागते नेतृत्व आपल्या समाजातील क्रिकेटचे त्यांचे स्वागत करतील. मी पुन्हा एकदा अरुण माळी यांना विनंती करेन की तुम्ही पबी माळी यांचं स्वागत करायचं आहे. तारापूर विभागाकडचे आणि डहाणू विभागाचे मिकी मोहन माळी यांनी खूप केलेलं आहे. फायनान्स मध्ये सुद्धा विजेते खूप आर्थिक मदत केली. तुम्ही सुद्धा यायचं आहे. मिकी नसेल तर हितेश हितेश माळी तुम्ही यायचंय इथे. प्रणित माळीचं स्वागत करतील अवी माळी. हितेश या प्लीज वेलकम. हितेश माळीचं सुद्धा स्वागत करतील अवी माळी. आणि खरोखरच हे मैदान सुसज्ज तुम्हाला दिसतंय, परंतु का दिसतंय? आपण वर्षातून दोनदा येतो, एकदा येतो, परंतु मैदान तुम्हाला सुसज्ज दिसतंय ना. ते मैदान रोज मात्र बूंद बूंद से समुंदर बनता है बोलतात ना, तसं थोडं थोडं का होईना साफ करून जो मैदानाची रखवाली करतो. आणि गणेश क्रीडा मंडळाचा सदस्य म्हणजे खजिनदार वसंत माईचं स्वागत करतील अवी दामोदर माई. मैदानाची खूपच जास्त काळजी असते वसंत माळी यांना. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी 2 दिवस त्यांनी मान्य सुद्धा केलं की मी कोणाच्याच लग्नात आजपर्यंत नाचलो नाही, परंतु मी या मैदानावर आज फायनल मारली, आज मी मुक्त झालो, आज मी जिंकलो आणि त्याचा मैदानाचं यश त्यांना मिळालं. त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि व्यासपीठावर सर्वात जाणकार आणि जुनं नेतृत्व म्हणजे आमचे नाथालाल माळी यांचं स्वागत करतील किशोर शांताराम माळी. सोरटी माई समाज कल्याणकारी संस्थानाचे सदस्य कुणाल माळी यांचे स्वागत करतील अवी माळी. किशोर माळी यांचे स्वागत करतील मोहन माळी. मी सर्वप्रथम नाथालाल माळी यांचं स्वागत होते. खूप बुजुर्ग व्यक्ती आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण नक्कीच प्रत्येक सोहळ्यामध्ये वयोवृद्धांना स्थान देत असतो. रोज या वयात सुद्धा झाडाला पाणी देण्याचं काम ते करत असतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वडाचं झाड उगवण्यामागे तुम्ही जे वटपौर्णिमा करता ना इकडे, ते वडाचं झाड उगवण्यामध्ये नाथालाल माळीचा खूप मोलाचा वाटा आहे. मोहन माळी आणि किशोर माळी एकमेकांचं स्वागत करतायत. ही जोडी मात्र एक नंबर भेटलाय आपल्याला. देवीदास माई यांचं स्वागत झालं ना. देवीदास माई
पांडुरंग माळी यांचे स्वागत करतील. मी घनश्याम मोरेंना विनंती करेन की त्यांनी स्मशानभूमीच्या केसमध्ये या वयोवृद्धांचे पेपर काढण्यात आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि या वयोवृद्धांमुळे आम्ही स्मशानभूमीचे जुने पेपर हायकोर्टापर्यंत पोहोचू शकलो भाऊ. तहसीलदार मधून हेच वयोवृद्ध ज्यांनी सबूत दिलं शासनाला की आमचं वय 90 पाशी आहे आणि आम्ही तेवढ्या वर्षापासून आमचे वडील सुद्धा त्याच ठिकाणी जळत होते. हे साबूत देणारे हे सगळे जुनं जागतं नेतृत्व आमच्याकडे आहे. आणि देवीदास माईंचं स्वागत करतील अध्यक्ष मोहन माई. झालं ओके. डहाणूच्या अध्यक्षा लता हरेश माई आणि सोरटी माई समाजाचे उपाध्यक्ष कुठे आहेत? लता, मी मगाशीच सांगितलं होतं लताताई, तुमचा काल सकाळी सुद्धा मला फोन होता. आपण एकमेकांच्या कोऑर्डिनेट मध्ये असतो, परंतु एवढा भव्य दिवस सोहळा पार पडत असताना जर मंडळाकडून काही चुकी झाली असेल तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माझ्यावर कृपया राग बाळगू नका, आपलं कोऑर्डिनेशन अतत ठेवा. समाजाच्या उपाध्यक्षा लता माई यांचं स्वागत करतील, त्यांनी स्थानग्रहण करून घ्यायचंय. मी दिलगिरी व्यक्त करतो, तुम्हाला सांगितलं होतं मान्यवरांनी यायचंय. मोहन माई यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचंय. तृप्ती रमेश माळी, बस स्थानग्रहण व्हायचंय. तृप्ती रमेश माळी आणि शशिकांत माळी यांचे स्वागत करतील. प्रकाश माळी तिथेच करून घ्या ना. प्रकाश माळी तिथेच, शशिका का तिकडेच. तृप्ती माईचे स्वागत करतील अवी माळी. नमस्कार. श्री राधाकृष्ण महाराज की जय. श्री किशोर नानाबाई सोरठी यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत श्री गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अवी माळी करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे श्रीमती दमयंती यशवंत माळी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत श्री राधाकृष्ण मंदिर संस्थानचे अध्यक्षा सौ भावना भगवान माळी करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. दमयंती यशवंत माळी. श्रीमती भानुमती काशीनाथ माळी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचं स्वागत श्री राधाकृष्ण मंदिर संस्थानचे अध्यक्षा श्रीमती भावना भगवान माळी करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमती भानुमती काशीनाथ माळी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री गणेश क्रीडा मंडळ
शिरगाव विभागाने यजमानपद स्वीकारलेलं असं 2 दिवसाचे आपले सोरठी माळी समाज क्रीडा महोत्सव संपन्न झाला आणि यामध्ये अनेक मातब्बर मंडळीचं, त्यात दानशूर असतील किंवा इतर सहाय्य करणारे सर्व यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. अशामध्येच या विभागातून चांगलं पीच राहावं म्हणून फक्त 24 तासात कॉन्क्रीटचं पीच बनवणारे धडाडी नेतृत्व श्री अवी माळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्यासोबत कुमार माळी, अबू माळी आणि इतर सर्व सहकारी, खूप त्याच्यात त्यांच्या केसेस पण झाल्या. सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यात त्यांच्यावर केसेस पण झाल्या, त्याही जेल आहेत. कुठल्याही चेहऱ्यावर लवलेश न दाखवता त्यांनी खूप सुंदररित्या नियोजन करून आपलं हे कार्य संपन्न केलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी यांचे शब्दसुमनांनी पुनश्च स्वागत. सोरठी माळी समाज कल्याणकारी संस्थेतर्फे या सर्व मान्यवरांचे स्वागत व्हावे, त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आपल्या समाजातील सोरठी माळी समाज क्रीडा महोत्सव 2024 चे आयोजन यजमान शिरगाव विभागाने केलेले आहे. नियोजनात्मक कार्यशैलीचा वापर करून एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा या विभागातून घेण्याजोगी आहे. मी सोरठी माळी समाज कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन लक्ष्मण माळी यांना विनंती करतो, त्यांनी हे सन्मान चिन्ह श्री गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अवी माळी यांना सन्मानपूर्वक प्रदान करावं. सदर विभागाने समाजासाठी एक निसर्गरम्य क्रीडांगण उपलब्ध करून दिले असून सांघिक कार्याचा आलेख शिखरावर असल्याचे जाणवते. यासाठी सदर विभागास सन्मानपूर्वक हे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीयांना विनंती करतो, आपण आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम श्री कुंदन भाऊ संखे. आमच्या उपसरपंच मॅडम श्रीमती किशोरीबाई यांनी प्रास्ताविक मांडावं असं मी त्यांना विनंती करतो. आज आपल्याकडे 2024 सालाचे 2 दिवसाचे क्रिकेटचे सामने भरवले. त्यासाठी ह्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख कुंदन संखे साहेब, तसेच तुमचं काय तालुका राहुल गरत, नितीन संखे, मला काही पदांचं एवढं माहिती नाही, नितीन संखे, सचिन घुले का काय बॅनरवर बघितलेलं आहे. तसेच आपल्या गावचे सरपंच घनश्याम मोरे, स्वस्तिक फाउंडेशनचे पार्थ मोरे, आपल्या सर्व विभागातील आलेले सर्व अध्यक्ष कमिटी व क्रिकेटर बंधू आणि यांचे मी प्रथम असं वाटते की आपल्याला यश मिळालंच पाहिजे म्हणून प्रत्येकजण मेहनत करतो, पण प्रत्येकाला यश मिळेलच असं नाही. अपयश सुद्धा कोणाच्या तरी पदरात पडते, त्याला सुद्धा काळ वेळ हे महत्त्वाचं असते, त्याच्या मागे मेहनत सुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे यश मिळाला तो आनंदाने भरावून जातो, अपयश मिळाला तो नाराज होतो, पण त्या अपयशामागे आपलं यश असते. त्यासाठी अपयश आलं म्हणून
नाराज होऊन एकदमच नाराज होऊन मनाला तसं वाईट मानून घेऊ नका. हे सामने भरवले त्यासाठी प्रत्येक गावातून आपला समाज जिथे जिथे आहे तिथून सर्वजण उपस्थित राहिले व सर्व क्रिकेटरांना प्रोत्साहन दिले. आज आपल्याकडे 6-7 वर्षापूर्वी आलेला एक परका व्यक्ती, आपण इथे स्थानिक आहोत, 80-90 वर्षाचे आज आपले म्हातारी माणसं आहेत, तर त्या स्थानिकांना विनाकारण लहान सहान गोष्टीवरून लगेच केसेस करून विनाकारण हात देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मूलभूत सुविधा कशाही राहून घेतील ह्याकडे त्याचं लक्ष असते. तो एवढा सुशिक्षित माणूस आहे, तो इकडे काही करायला घेतला जरा असं साफसफाई वगैरे का लगेच पोलीस डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा असल्यामुळे लगेच फॉरेस्टला अर्ज करून टाकतो, केस टाकतो. पैसे असल्यामुळे ते पैसे दाबून सगळं प्रकरण काढतो. त्याच्यामुळे परंतु आपली जी समाजाची एकता आहे आणि एक संघ असल्यामुळे आपण आज इथपर्यंत सामने भरवू शकलो, यशस्वीरित्या सामने पार पाडले आणि आपल्या मावळत्या वर्षाला आपण नमस्कार करूया आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं येवो अशी मी ईश्वराकडे सर्वांच्या वतीने प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. समाजासाठी उपसरपंच पद खेचून आणणाऱ्या अशा तरुण तडफदारच सांगावं लागेल अशा आपल्या उपसरपंच मॅडमने आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी शिरगाव गावचे प्रथम नागरिक श्री घनश्यामजी मोरे म्हणजे आपले लाडके बाबलीन यांना विनंती करतो त्यांनी आपले मार्गदर्शन पर 2 शब्द. आजच्या या क्रिकेट सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित आमचे नेते कुंदनजी संकेसाहेब, राहुलजी, आपल्या गावच्या उपसरपंच आणि प्रत्येकांची नावं घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ आणि माझे जमलेल्या इथे महिला आणि क्रिकेट प्रेमी. आजची मॅच जी झाली ती एकदम चुरशीची लढत झाली. त्याच्यामध्ये शिरगाव संघाने विजय पटकावलेला आहे, त्यांचं मी पहिला स्वागत करतो आणि हरलेले आहेत ते पण एकाच समाजातले म्हणजे सर्वांचे स्वागत करतो. इकडे माईकवर बोलण्यासाठी आपल्याला माणूस उपलब्ध नव्हता म्हणून पहिल्याच टॉसमध्ये त्याची मी कुमार माळी आपल्याला रिकामी पाहिजे होता ना, पहिल्याच मॅचमध्ये कार्यक्रम झाला. आणि मला माहित होतं स्टेजवर कोण नव्हता म्हणून तुला बरोबर ठेवलं मी आणि नेत्यांनी त्यांना माईकच हातात घेतलेला. बघा, तुम्हाला मी वर्षाच्या येणाऱ्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे कुंदन भाऊंना एक सांगतो, हा जर कोण कुठला बाहेरचा उपरा येऊन जर आपल्याला दादागिरी करत असेल तर हे शिरगाव आहे. इथे भले भले येऊन गेले ठेवायचा आणि आमच्या मागे सर्व नेते आहेत. मी आता माझ्यावर काय काय प्रसंग आले तास असे उचलणार फोन उचलणारे नेतृत्व म्हणजे कुंदन भाऊ. त्याचप्रमाणे माळी मॅडम सुद्धा उपसरपंच आपण केल्या, त्याही आपल्या चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतला मदत करतात. त्याप्रमाणे कुंदन भाऊंना एकच सांगू इच्छितो, आमच्या इथून एक रस्त्याचा प्रॉब्लेम मोठा आहे. आता मशीद नाक्यावर तर जायलाच गाडी जायला फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे आपला एक रस्ता माळीआगरातून जातो तो त्या मशानभूमीकडे जातो. तरी तुम्ही नियोजनमध्ये आहेत आणि तुमचं नेतृत्व किंवा आमदार सुद्धा आपलेच आहेत आणि या मशानभूमीचा विषय आणि तुम्ही मिटवून द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद घनश्यामजी. सरपंच पदाची धुरा सांभाळताना यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या अनुभव शैलीतून त्यांनी आपल्या समाजासाठी आणि इथ्या पंचक्रोशीसाठी अनेक
विधायक कार्य केलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याच समाजासाठी नव्हे तर या पंचक्रोशीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मार्गदर्शक आहे. धन्यवाद. यानंतर आपल्याच वयाचे तरुण तडफदार नेतृत्व असं कुंदनजी संखे, ज्यांना आपण प्रेमाने नेते म्हणतो, त्यांनी आपलं मार्गदर्शनपर भाषण द्यावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवरायांना वंदन. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुद्रा. आपल्या सर्वांचा दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुद्रा. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनाही मानाचा मुद्रा. आणि आजच्या आपल्या या सोरटी क्रीडा माळी समाज क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून 5 विभागातून जमलेले प्रथमतः सर्व आपल्या माळी समाजाच्या सर्व वरिष्ठांना, सर्व माता भगिनींना नमस्कार करतो. या व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे सरपंच, जुनं व्यक्तिमत्व, आमचे कट्टर शिवसैनिक आणि ज्यांची ओळख केवळ शिरगाव गावापुरती नाही तर संबंध जिल्ह्यामध्येचे आपले बाबलीन भाऊ, आपल्या गावच्या सरपंच आणि आपल्या समाजाच्या किशोरताई माळी, ज्या आपल्या गावचे उपसरपंच आहेत, माझे सहकारी राहुल घरत, आपल्या समाजाचे सर्वच पदाधिकारी, सर्व मान्यवर मंडळी. आताच आपल्या तरुण आपल्या उगवत्या ताराने म्हणजे कुमार माळेने मला सांगितलं आपल्या सर्वांना की कुंदन संख्येची ओळख 1000 कोटीचं बजेट. त्यामुळे तुम्हाला वाटतं 1000 कोटी तसं काय नाही आहे, म्हणजे 1000 कोटी आहेत. आम्ही त्याच्यातले जे काय आपल्या जिल्ह्याकरता काहीतरी आणू शकू म्हणजे त्यांनी सांगितलं बरोबर आहे ना. तेव्हा 1000 कोटीचा मालकच बसला इकडे असं वाटेल तुम्हाला. मला एक गोष्ट खूप आवडली की आताच मी माहिती घेत होतो की आपला माळी समाज, कारण माझाही आपल्या माळी समाजातल्या बऱ्याचशा आडनाव माळी असल्या तर आमचे प्रकाश माळी इकडे बसले आहेत, बरीचशी माळी मंडळी, आपले मोहन माळी आहेत, सर्वच मंडळी आहेत. आणि आपला माळी समाज जी काही मंडळी आम्हाला नेहमी वारंवार भेटतात, तर आपल्या माळी समाजामध्ये मुंबई विभाग आहे, डहाणू विभाग आहे, पालघर आहे, तारापूर आहे, बरोबर ना. 5 विभाग आहेत. आणि 5 विभागातली सर्व मंडळीमध्ये पुरुष असतील, मुलं असतील आणि सर्वच मंडळी इकडे उपस्थित राहून आपलं समाजाचा संघटितपणा दाखवतात, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि याकरता तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. कारण ज्या वेळा आपण मोठं होत असतो त्यावेळेला आपण आपल्या समाजाला कधी विसरता कामा नये. आपली समाजाची पायामुळं जी असतात ही नेहमी आपण घट्ट बांधून ठेवली पाहिजेत. आणि ज्या वेळेला आपल्या प्रत्येक समाजामध्ये जेव्हा युवा पिढी खूप मोठी होत असते, असं म्हणतात अरे युवा वर्ग खूप पुढे चालला आहे, सर्व आपला समाज विसरतोय, आपल्या चालीरीती विसरतोय. परंतु अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपला युवा वर्ग हा चालीरीती विसरलेला नाही, तो सर्वांना एकत्र करतो, सर्वांना बांधून ठेवतो. आणि मग ते क्रिकेट हे माध्यम का असे ना, किंवा मी विचारलं काय काय खेळले, तर महिलांनी संगीत खुर्च्या खेळल्या, महिलाही क्रिकेट खेळल्या असं सांगितलं. म्हणजे मला वाटलं फक्त क्रिकेटच आहे का, म्हटलं क्रिकेट असेल तर महिलांवर नाही, महिलांना पण काहीतरी याच्यामध्ये 2 दिवसापासून आपण इकडे आहात कालपासून. त्यामुळे आपला समाज हा खूप शिक्षित समाज आहे, खूप पुढारलेला आहे. आज आपला समाज केवळ आपल्या ह्या पालघरपुरतं राहिलेला नाही. जरी समाज छोटा असला तरी पण आपल्या समाजाचं जे नेतृत्व आहे हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ठामपणे या जिल्ह्याला, या भागाला, किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आपली मंडळी खूप मोठ्या ठिकाणी पोहोचलेली आहेत. त्यामुळे आपल्यातलं नेतृत्व गुण, आपल्यामध्ये आपल्या समाजासोबत राहण्याची वृत्ती ही माळी समाजाची खूप मोठी परंपरा आहे. आणि ज्या गोष्टींचा उल्लेख आता केला की कोण कुठलं उपरे आहे, तो मला वाटतं खूप काही गंभीरपणे घ्यायची गरज नाही. त्याला काय करायचं, तो कुठलाही शिपचा कुठलाही प्लेनचा कॅप्टन जरी असला त्याचा पंख हे आज शिरगावमध्ये आहेत, पंख कापले का बरोबर काम होऊन जाईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा विषय शिरगावचा निघतो आणि ह्या स्मशानभूमीचा निघतो तेव्हा मी म्हटलं की अरे बाबा, ज्याने आरे केलं त्याला कार्य करायचं, कारण गाव आपलं आहे. आपले काळूकाका जे धोदडे म्हणून होते, ज्यांचं देहावसान झालं, त्यांनी एक जुनं व्यक्तिमत्व होतं, त्याने एक सांगितलं, हमारे गाव में हमारा राज. म्हणजे आपल्या गावात आपलाच राज चालला पाहिजे. मग तो कितीही मोठा देशाच्या उच्च पदावर जरी असला तरी आमच्या गावात आमच्याशिवाय कोणाचाही पत्ता हलू शकत नाही. त्यामुळे आपल्या जर कुठल्या चालीरीतीमध्ये, परंपरेमध्ये कोणी जर अडवत असेल तर त्याला आपण आपल्या पद्धतीने आडवा करून टाकायचं. आणि त्याकरता जे काही पाठबळ लागेल ते मला वाटतं आपल्याकडनं 100% होईल. आणि आज शिरगाव गावामध्ये सुद्धा खूप चांगलं गाव आपलं आहे. आणि तुम्ही आपल्या गावामध्ये हे तुमचं, मला विचारलं की रोटेशन पद्धतीने आपण दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत असतो.
आणि आपण आज सर्व इकडे एकत्र आलात याकरता मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आताच बाबलीन काकांनी जे सांगितलं की ज्या काही 2-4 गोष्टी सांगितल्या आणि त्यांना माहिती आपल्या कामाची पद्धत कशी आहे की आपण कधी व्यासपीठ मिळालं म्हणून खोटं बोलत नाही आणि जी गोष्ट होई तीच सांगतो. त्यामुळे 100% जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून आणि या जिल्हा प्रमुख म्हणून या 2 गोष्टी बाबलीन भाऊ आपण 100% तुम्हाला सोबत घेऊन आपण करू. आपल्या माळी समाज एक कुमार आमच्याकडे तुम्ही दिलेला आहे, त्याचं नाव आहे कुमार माळी आणि तोही खूप चांगला कार्यकर्ता आहे. त्याची तोंडावर सांगत नाही, म्हणजे कधी कधी एखाद्या गोष्टीची कमांड करणं. आपल्या समाजातली बरीचशी लोक माझ्या संपर्कात असतात वेगवेगळ्या पद्धतीने, परंतु कुमार हा गेल्या जेव्हापासून मी जिल्हा प्रमुख घेतलाय शिवसेनेमध्ये, ह्या नवीन शिवसेनेमध्ये, तेव्हापासून मी त्याला बघतो. तो कधीही तो नेहमी अलर्ट असतो, नेहमी ॲक्टिव्ह झोनमध्ये असतो आणि जेव्हा जेव्हा त्याला एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि निश्चितपणे आपल्या समाजातला एखादा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाच्याही युवा सेनेमध्ये त्याला खूप मानाचं स्थान पुढच्या काही दिवसामध्ये मिळणार आहे. त्याची ही इच्छा होती की त्याचं नाव आधीच लागावं, परंतु ते आमचे पूर्वेश सर नाही काय ते बाहेर देशामध्ये गेले, पण मी सांगायला हरकत नाही जिल्हा प्रमुख म्हणून अधिकार मला 100% आहे. त्याला आपण कुमार माळीला पुढच्या काही दिवसांमध्ये युवा सेनेचा विधानसभेचा अध्यक्ष आपण करतोय. त्यामुळे तुमच्या आपल्या माळी समाजातील एक युवा नेतृत्व एका चळवळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सोबत असेल. किशोरताई इकडे बसलेले आहेत, आताच त्यांचा उल्लेख आपण सर्व करत होतो, त्यांना मी विनंती व्यासपीठाच्या माध्यमातून करतो आता तुम्ही पण आमच्या सोबत या, म्हणजे जेणेकरून एक चांगला विकास आपल्या भागाचा होईल. आपण सर्व बहुजनाच आहोत आणि सगळे बहुजन शिवसेनेमध्ये आहेत, त्यामुळे आपण आपल्या सोबत आल्यास तुमच्या अनुभवाचा फायदा आणि एका महिला शक्तीचा फायदा आम्हालाही होईल आणि त्या माध्यमातून एक चांगलं कार्य, कारण पक्ष हे निमित्त असतात, आपण एक चांगलं कार्य आपापल्या भागातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आम्ही सगळी इथे बसले व्यासपीठावरची जी मंडळी आहेत, आम्ही आमचं जे कार्यालय असतं 24 तास चालू असतं आणि इकडे कोणीही जिल्हा प्रमुख वगैरे हे जेव्हा आपण पदाचं भान ठेवतो तेव्हा समोरच्याला आखडल्यासारखं होतं आणि जेव्हा कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो तेव्हा सर्वांना तो आपलासा वाटतो आणि त्याच पद्धतीचं कार्य करण्याचं हे आमचं सुरू आहे. आणि आपला पालघर जेव्हा डेव्हलप इतक्या मोठ्या पद्धतीने होतोय तेव्हा त्याच्यामध्ये आपला सहभाग खूप ॲक्टिव्हली असला पाहिजे, कारण भविष्यामध्ये पालघर ही दुसरी मुंबई असेल. ती लोक म्हणतात की दुसरी मुंबई नवी मुंबई आहे, परंतु ते हटणार आहे, कारण पालघरमध्ये जिल्ह्याचं केंद्र वेस्टर्नला एकदम जोडून असल्यामुळे तुम्ही रोजचं वाचत असाल की पालघर हे रोजच्या रोज हे एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने पुढे जात आहे की पालघर जिल्हा हा या महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा म्हणून आज त्याची ओळख निर्माण झाली आहे. आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाही, उद्योगामध्ये नाही, तर वेगवेगळ्या सर्व संसाधनांमध्ये सुद्धा पण पालघर जिल्हा हा पुढे आहे आणि त्याच पालघर जिल्ह्यातले आपण सगळे स्थानिक भूमिपुत्र आहोत, त्या त्यांचा सर्वांचा अभिमान आपला सुद्धा निश्चित असेल. आज आपण सर्व इकडे एकत्र आलात याकरता मी पुन्हा आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर आमचं कुठलंही सहकार्य आपला अपेक्षित असेल. मला काही दिवसांपूर्वी आपले मंडळी सर्व आली होती मंडळाची की जे आपलं खूप जुनं मंदिराचं काम 125 वर्ष 100 वर्ष त्याला होत्या आणि त्याचं त्याकरताही जे काही शक्य असेल ते एक कुंदन संख्ये म्हणून मी 100% त्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार आणि सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद. आणि येणारा वर्ष हे सरतं वर्ष आहे. सरत्या वर्षाच्या 2 दिवस आधी आपण इकडे बसलोय, लोक फिरायला गोव्याला गेलेली आहेत, केरळाला गेलेली आहेत, आपण शिरगावला आनंद घेतोय आणि येणारं वर्ष 2025 हे सर्व आपणा सर्वांकरता आपल्या माळी समाजातील बंधू भगिनींकरता सर्व युवा वर्गाकरता सर्व ज्येष्ठांकरता सुखाचं समाधानाचं ऐश्वर प्रत्येकाकडे आहे, परंतु समाधान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं समाधान असल्यानंतर जे निरोगी दीर्घायुष्य मिळालं पाहिजे हे निरोगी दीर्घायुष्य आपल्याला मिळावं हे प्रभू श्रीचरणी आणि सप्तशृंगी मातेचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेम टू यू. थँक यू श्री कुंदन संख्या साहेब. धन्यवाद कुंदनजी. आजच्या या बक्षीस समारंभाप्रसंगी माजी मंत्री, माजी खासदार आणि आपलं लाडकं नेतृत्व लाडके आमदार माननीय श्री राजेंद्रजी गावित येथे उपस्थित राहणार होते, परंतु ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्यांना बराच उशीर होणार आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, परंतु तिथे थांबलेले नाहीत.
त्यांनी आपल्या ज्या विनर टीम्स आहेत किंवा ह्या तू पहिले पण नेली तू किती राजेंद्र गावित साहेबांनी आपल्या या क्रीडा महोत्सवासाठी रक्कम रुपये 25,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे माननीय कुंदनजी संखे साहेबांनी सुद्धा 15,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले प्रथम नागरिक श्री घनश्यामजी मोरे म्हणजे आपले बाबलींजी यांनी सुद्धा रक्कम रुपये 11,000 दिलेले आहेत. आपल्या समाजातील रत्न योगेश विजय माळी, स्वर्गीय योगेश विजय माळी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जीवाभावाचे मित्र कुमार, मयंक, जयेश आणि इतर मंडळींनी रक्कम रुपये 7,777चं विजेता संघास बक्षीस अनाऊन्स केलेलं आहे. त्याचप्रमाणे निखिल ओमप्रकाश मल्ला यांनी सुद्धा विजेत्या संघास रक्कम रुपये 11,000 बक्षीस मंजूर केलेलं आहे. डहाणूचे आपले मिकी मोहन माळी यांनी रक्कम रुपये 11,000 मंजूर केलेले आहेत. दर्शन रामचंद्र माळी यांनी रक्कम रुपये 8,000 प्लस 2,000 असं बक्षीस दिलेलं आहे. असे मोहन माळी, किशोर माळी, अवी माळी, सूर्यास्ताची सांगड आणि रक्कम रुपये 10,000चं बक्षीस. शशिकांत माळी आणि मिथुन माळी अशा अनेक लोकांनी 10,000 रुपयाचं चांगलं दातृत्व दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा फायनल सामना सुरू होण्याच्या अगोदर अनेक लोकांनी बक्षिसं अनाऊन्स केलेली आहेत. ती सुद्धा बक्षीस वाटप होताना आपल्याला दिसणारच आहे. बराच वेळ झालेला आहे, आपल्याला प्रतीक्षा आहे ती बक्षीस वितरणाची. मी श्री गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अवी दामोदर माळी यांना विनंती करतो आपण आपले मनोगत मांडावे. सन्माननीय व्यासपीठवर असलेले माझे मान्यवर यांचे मी स्वागत करतो. तसेच समाजातील बंधू भगिनी क्रीडाप्रेमी यांचे मी स्वागत करतो. ह्या वर्षी शिरगावचं यजमानपद होतं. यजमानपद आलं म्हणजे खर्च येतो. शिरगाव यजमानपद आल्यावर आमची पहिली मीटिंग झाली. आमच्याजवळ फक्त गणेश क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आहे मी. आमच्याजवळ फक्त 2,500 रुपये होते. मला यजमानपद आपल्याकडे आहे, आपण पैसे गोळा कसे करायचे, खेळवायचे कसे. 3.5 लाखाचा खर्च येतो जवळजवळ. 2.5 लाखच्या पुढेच होतो, पण पिच पकडली म्हणजे 3.5 लाखावर गेलाय आमचा खर्च. तर करायचं काय असं करून आम्ही 2 मीटिंग घेतल्या, 3 मीटिंग घेतल्या. सर्व गणेश क्रीडा मंडळचे सदस्य, गणेश मित्र मंडळचे सदस्य आम्ही एकत्र झाले आणि आम्ही ठरवलं की आपण काहीही करायचं, यजमानपद आपलं आहे. सगळीकडे मटण देतात, आपण चिकन देऊन चालणार नाही. डहाणूत भयंकर आम्हाला आनंद झाला. त्यांनी भरपूर मटण वगैरे देतात ना. आम्हाला माळी लोकांना मटणची आवड असते, पण खर्चाची बाब घेऊन आम्ही चिकन खावडतो. मग आम्ही ठरवलं, प्रत्येकी आमच्यासारखे आहेत मोठी लोक, मोहन माळी, किशोर माळी असे आहेत अनेक जण, त्याने 10,000 काढायचे म्हणजे लाख रुपये होतील. बाकी प्रत्येक जणांनी 3,000 काढायचे. आणि असे करता करता आज आमच्या जवळ 3 ते 3.5 लाख रुपये जमा झाले. सगळ्यांचे मी आभारी आहे का माझ्या शब्दाला प्रत्येक जणाने 3,000 रुपये दिले. रिक्षा चालवणाऱ्याने पण 3,000 दिलेत. मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यातच आमची वाढ, ती पीच बनवली त्याला 80,000 रुपये खर्च आला. 73 गोणी सिमेंट झालं. आम्ही 24 तासात पीच बनवली. आम्हाला तिकडून पोलीस आले पकडायला. माझ्यावर कुमादवर फिर्याद झाली. पोलिसांनी आम्हाला समजावलं असं असं आहे. त्याला जाऊन मी समजावलं का तू असं का करतो, तो पायलटला. तर तो ऐकला नाही. मी मला व्यासपीठावर ये, तुला आमंत्रण करतो, तर तो आलाच नाही. त्याला किती फोन केले, त्यानेच नंबर दिलेला. असं करून आमच्या आज सामने पार पडलेत. न भांडता
न भांडण न तंटा करता फार व्यवस्थितरीत्या सामने पार पडले आहेत. त्याच्यात थोडीफार एखाद्याने नाराजी व्यक्त केली आहे, पण त्यांनी पण मोठेपण दाखवलं आहे. जी कमिटी करेल तेच आम्ही करू असं करून रेस संघाने आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. त्याबद्दल रेस संघाचे आम्ही खूप खूप आभारी आहे. तसेच आमची एक रिक्वेस्ट आहे मुंबई संघाला, गीता माळी इकडे आहे, त्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे का पुढचं यजमानपद मुंबई आहे. तर मुंबई असल्यामुळे आम्ही सगळ्या शिरगाव सातपाटी पालघरवासियांची एकच विनंती आहे तुम्हाला कळकळीची का ह्याच ग्राउंडवर खेळावे, कारण सगळा समाज इकडेच राहतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला भरपूर मदत करू. तुम्ही जर इकडे सामने खेळवले तर समाजाला खूप आनंद होतो. आम्ही ऐकलाय तारापूरला तिकडे एक दिवसात सामने होतात, पण समाजाला मजा येत नाही. हा सामना नव्हे तर एक समाजाचा मेळावा आहे, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावे. माझे 2 शब्द सांगून भाषण संपवतो. धन्यवाद अविमाळी. आणि अवि काकांनी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई विभागाला मी SMPL मंडळाकडनं मी स्वतः तुम्हाला सांगतो, तुम्ही यजमानपद शिरगावला पार पडा. संपूर्ण SMPL मंडळ युवा वर्गाने मदत कराल ना मुंबईवाल्यांना. सामना कुठे झाला पाहिजे बघा, हा आवाज आहे युवा मंडळीचा आणि सामना शिरगावलाच झाला पाहिजे असे आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. नमस्कार, मी मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणून सोरटीमाई समाज क्रीडा महोत्सव 2025-26चं यजमानपण स्वीकारत आहे. मुंबई विभागामध्ये आपलं 100 घरं आहेत. त्या 100 घरं मुंबईच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्हाला पोहोचायला थोडा वेळ लागेल. अजून आमचं नियोजन व्यवस्थित झालं नाही आहे. आमचं नियोजन झालं की आम्ही व्हॉट्सअपवर आणि तुम्हाला नक्की कळवू, एवढीच माझी विनंती. आणि तुमचं सहकार्य तर आम्हाला नक्कीच लागेल आणि तुम्ही सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करते. आमचं नियोजन झालं की आम्ही व्हॉट्सअपवर आणि नक्कीच सांगू. धन्यवाद. पालघर विभागाचे अध्यक्ष हरीश माळी यांनी आपल्याला सरळ हस्ते 15,000ची देणगी सुपूर्द करतायत. हरीश माळी यांनी यायचं, 15,000ची पालघर विभागाची देणगी येते. हरीश माळी यायचं, सुपूर्द करायची. मयंक जरा इकडे, मयंक आणि आता आपण बक्षीस समारंभाकडे येऊया, मुख्य कार्यक्रमाकडे येऊया, कारण की उत्साह हा सर्वांचा वेधला आहे. महिलांचे सुद्धा बरेच प्राइज द्यायचे आहेत, तर आपण सरळ बक्षीस समारंभाकडे वळूया. चला लेडीजचा बक्षीस समारंभ चालू करूया. लेट्स बिगिन विथ द म्युझिकल चेअर. I request Sir Kundan Sankhe to give away the prize. Jinal Harish Mali secure 3rd rank for musical chair. Jinal Harish Mali. हाँ मराठी बोलू. Second rank हार्दिकी जयवंत माळी. फर्स्ट रैंक गौतमी नरेंद्र माळी. हाँ आवाज तो दे. हाँ गौतमी नरेंद्र माळी फर्स्ट रैंक. Thank you sir. Now I request Ghanshyam More sir. Dipti Bhupendra Mari secure 3rd rank. Dipti Bhupendra Mari 3rd rank. Yugandhara Janil Mari 2nd rank.
दिव्या कुणाल पाटील फर्स्ट रैंक म्यूजिकल चेयर बोली ना म्यूजिकल चेयर म्यूजिकल संगीत खुर्ची संगीत खुर्ची संगीत खुर्ची दिव्या कुणाल पाटील फर्स्ट रैंक सरक मागे ते नहीं पारितोषिक नाउ आई रिक्वेस्ट थैंक यू सर नाउ आई रिक्वेस्ट विकी संखे सर त्यांनाच देऊ घनश्याम सर ममता किरण माळी थर्ड प्राइज म्यूजिकल चेयर संगीत खुर्ची सेकंड प्राइज दक्षा दामोदर माळी शैलाबेन सेकंड प्राइज फर्स्ट प्राइज हेमा मोहन माळी म्यूजिकल चेयर लंगड़ी रेस ममता किरण माळी फर्स्ट प्राइज पुष्पा प्रवीण माळी फर्स्ट प्राइज लंगड़ी रेस ममता किरण माळी फर्स्ट प्राइज पुष्पा प्रवीण माळी फर्स्ट प्राइज नमिता चेतन माळी थर्ड प्राइज लंगड़ी रेस नमिता चेतन माळी थर्ड प्राइज लंगड़ी रेस वृषाली कमलेश माळी सेकेंड रैंक नंदिनी मयूर माळी फर्स्ट प्राइज थैंक यू सर किशोरी मैम नंदिनी किंजल संजय माळी थर्ड प्राइज लंगड़ी रेस वैद्यही मनोज माळी लंगड़ी रेस सेकेंड प्राइज अनिका हर्षद माळी लंगड़ी रेस फर्स्ट प्राइज दीप्ति भूपेंद्र माळी संगीत खुर्ची थर्ड प्राइज थर्ड थैंक यू गीता मनोज माळी प्लीज गिव अवे द प्राइज संजय माळी थर्ड प्राइज वैद्यही मनोज माळी सेकंड प्राइज अनिका हर्षद माळी थर्ड प्राइज communicate race name also रनिंग रेस शोभा शैलेश माळी रनिंग रेस नाव रनिंग रेस शोभा शैलेश माळी थर्ड प्राइज पद्मा विलास माळी सेकंड प्राइज पुष्पा प्रवीण माळी फर्स्ट प्राइज
थँक्यू गीताताई. शारू मॅडम. प्रणाली सुरेश माळी 3rd प्राइज. नंदिनी मयूर माळी 1st प्राइज रनिंग रेस. नंदिनी मयूर माळी 1st प्राइज. वृषाली कमलेश माळी 2nd प्राइज. प्रणाली सुरेश माळी 3rd प्राइज. पुढे या पुढे या. ત્રણ જ રહ્યા ને હવે કોણ છે? अरुण माळी सर पुढे या. अनामिका शैलेश माळी 3rd प्राइज. हार्दिक स्वागत करा क्लॅप वाजवून. रिया प्रकाश माळी 2nd प्राइज. अनिका हर्षद माळी 1st प्राइज. वृषाली कमलेश माळी रनिंग रेस 2nd प्राइज. रिया प्रकाश माळी 2nd प्राइज रनिंग रेस. रनिंग रेस. चला विलंब झालेला आहे, माफी असावी, परंतु मान्यवर खूप वेळ झाला बसलेले आहेत. मुख्य प्रवाहाकडे वळूया आणि मुख्य प्रवाहाकडे वळताना फक्त जी पर्सनल प्राइज आहेत ते फक्त पुकारतो. या नवीन खेळपट्टीवर जो कोणी पहिला षटकार मारेल त्याला तपन रामचंद्र माईने सांगितलं होतं की 501 रुपयाचं प्राईज मी देईल. दुर्वेश माईने SMS मधून खेळताना पहिला षटकार ठोकावला होता. तपन माईने तो शब्द पाळला. 501 रुपयाचं पहिले पारितोषिक दुर्वेश अलोक तुकाराम माई, दुर्वेश तुकाराम माई यांच्यासाठी आलेले. दुर्वेश इथे उपस्थित नाही तरी ते SMS संघाचं प्रतिनिधित्व म्हणून मी माझ्याकडे स्वीकारतो दुर्वेशसाठी ते प्राईज. आणि तदनंतर आपण आता मुख्य प्रवाहाकडे वळूया. विजेत्या संघास जे प्राईज आले ते प्राईज मी तुम्हाला इथे सांगतोय. विजेत्या संघास प्राईज आले मिकी मोहन माई डहाणू यांच्याकडनं 11,111 रुपये, यजमान पदाकडनं 11,000 रुपये आणि अरविंद दामोदर माई यांच्याकडनं 3,333 रुपये, मोहन माळी यांच्याकडनं ओमसाई संघासाठी 2,100 रुपये आणि शशिकांत माळी यांच्याकडनं 1,100 रुपये, किशोर शांताराम माळी यांच्याकडनं 1,100 रुपये, मिथुन माळी यांच्याकडनं 1,000 रुपये, निलेश माळी यांच्याकडनं 500 रुपये, पबी काकाकडनं 500 रुपये, प्रकाश उर्फ महेंद्र माळी यांच्याकडनं 1,000 रुपये व गिरीश माळी यांच्याकडनं 1,100 रुपये. तसेच कृष्णा स्वामिल अनिल मेस्त्री यांच्या स्मरणार्थ कल्पना अनिल मेस्त्री यांच्याकडनं 1,000 रुपये विजेत्या संघात रोख इथे जमा झालेले आहेत. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आभार. तसेच आपल्या समाजात मे महिन्याच्या दरम्यान एक समाजामध्ये अचानक दुःखद घटना घडली आणि ती दुःखद घटना या युवा वर्गाला पचण्यासारखी नव्हती. त्याच्या आठवणीत आणि आमचा जीवाभावाचा मित्र होता, यंगस्टर होता,
योगेश विजय माळी डहाणूमधून आपल्या समाजापैकी एक आपण हिरा हरपला यंगस्टर होता, त्याचं अचानक निधन झालं. त्यांच्या आठवणीत त्यांच्या स्मरणार्थ कुमार माळी, मयंक माळी आणि जयेश माळी हे 3 त्याचे खूप जिवलग मित्र होते. त्यांच्याकडनं विजेत्या संघात 7,777 रुपये त्याच्या आठवणीत आम्ही विजेत्या संघास देतोय. अशी ही विजेत्या संघांची प्राईज आमच्याकडे जमा झाली योगेशच्या आठवणीत. तसंच योगेशच्या आठवणीत या योगेश 11 संघाने मॅन ऑफ द मॅच म्हणून सगळे टी शर्ट उपलब्ध केले. योगेश 11 संघाचे सुद्धा आभार. आणि त्यानंतर योगेशच्या आठवणीत शार्प या संघाने स्मृती चषक दिलेला आहे. योगेशच्या आठवणीत शार्प या संघाचं सुद्धा खूप खूप आभार की अशीच आठवण या आपल्या भावाची आपण आयुष्यभर जपत राहू. धन्यवाद. आता रेखा रमेश माळी यांच्या स्मरणार्थ अरविंद दामोदर माळी यांच्याकडनं विजेच्या संघास एक ट्रॉफी देण्यात आली. अवी माळी यांचे सुद्धा खूप खूप आभार. अशीच आठवण आपण जपत राहू आपल्या समाजातील दिवंगतांची. आता मुख्य प्रवाहाकडे वळूया आपण. आपण सर्वप्रथम जातोय पुरुष क्रिकेट बेस्ट फिल्डर. आणि गेस कोणाला माहिती आहे का की बेस्ट फिल्डर कोण घेऊ शकतं? बेस्ट फिल्डर जातोय विजेत्या ओमसाई संघाचा नन्ना मुन्ना नील माळी. अत्यंत महत्वाचा झेल स्वीकारला आणि त्याच्यानंतर रनआउट सुद्धा महत्वाचा करून दिला तो नील माळी. त्याने कृपया बेस्ट फिल्डर साठी यायचंय. आणि नील माळीला बेस्ट फिल्डरच्या पुरस्कारासोबत फ्रॉम जितेश मैथिली अँड नवीन यांच्याकडनं 2,000 रुपयाचे रोख पारितोषिक या नीलला द्यायचं आहे. मिथून मी तुला विनंती करेन की हे प्राइज वितरित करतील. मी संजू धोत्रे यांना विनंती करेल नीलला हे प्राइज द्यायचं आहे. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी नील. बेस्ट फिल्डरची एक ट्रॉफी अजून आहे मिथून जी प्रकाश माळी यांच्याकडनं आहे ती सुद्धा सुपूर्द करायची आहे. ओके हे प्राइज घ्यायचंय. नील 2,000 रुपयाचं रोख पारी. ह्या खेळाडूने अत्यंत चांगला आणि महत्वाचा झेल टिपला ओमसाई संघासाठी. टाळ्या होऊन जाऊ दे ओमसाई संघ, कारण की तुमचं स्वप्न साकार करण्यामागे कुठेतरी खारीचा वाटा उचलला. तदनंतर बेस्ट बॉलर कोणी गेस करू शकते का? बेस्ट बॉलर कोण आहे? 7 गडी बाद केलेत. 7 गडी बाद. 7 गडी बाद करून इकॉनॉमी जर बघितली तर खूपच छान आहे असा संघ. मोनिश कांतीलाल माळी केलीबॉन्ड. मोनिश कांतीलाल माळी केलीबॉन्ड. जनील माळी मी तुला विनंती करेन की तू षडयंत्र रचून तो केलीबॉन्ड संघ गुलाटला. ती बुलेट घेऊन ये इकडे. ये बुलेट घेऊन इकडे पुष्पा. ओके जनील माईला विनंती करेल घाई करायची. केलीबॉन्ड संघ सिन्स 2004 खूप वर्षानंतर पुनर्तवास आला हा संघ आणि बेस्ट बॉलरचं किताब घेऊन गेला. मी देवीदास रामजी माई यांना विनंती करेल की ते ट्रॉफी पदार्पण करायचे. बेस्ट बॉलर चांगली इकॉनॉमी 7 गडी बाद केले. जोरदार टाळ्या होऊन जाते मोनिश माईसाठी. मोनिश नसला तरी त्याचा मोठा बंधू मात्र इथे उपस्थित संघाचा कर्णधार. चला पुढे जाऊया. बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन कोणी गेस करू शकते का या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन कोण आहे? याच रंगमंचावर त्याने स्पर्धा जरी वेगळी असली तरी दुसऱ्यांदा घेतोय तो बेस्ट बॅट्समन. करा गेस. गौरव मेस्त्री. 1 मॅन शो. 2 सामन्यांमागे 91 धावा एकट्याच्या. गौरव मेस्त्री त्याची ट्रॉफी पदार्पण करण्यासाठी त्याच्या संघातला कोणी असेल मुंबई संघातला तर यायचे. पभी काका या. 1 मॅन शो. 2च सामने खेळला परंतु 91 धावा आणि एका सामन्यामध्येच त्याने 91 धावा मारल्या होत्या.
एकाच सामन्यामध्ये 9 धावांनी शतक हुकलं असा आमचा सर्वांचा लाडका बाहुबली गौरव. मी मिथुन माई यांना विनंती करेल की तुम्ही ते ट्रॉफी पदार्पण घ्यायचे. गौरव मिस्त्री यांची आमच्या समाजातला बाहुबली मानला जातो असा गौरव उंच पुरासा, ज्याने एकाच सामन्यामध्ये 91 डाव ठोकल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 0वर बाद झाला. कॅच चांगली घेतली होती मात्र त्याची. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज कोण गेस करू शकते? मॅन ऑफ द सिरीज कोण घेते? कोण गेस करू शकते? मॅन ऑफ द सिरीज घेते. मॅन ऑफ द सिरीज घेते 47 रन्स अँड 4 विकेट टोटल टुर्नामेंट चेतन माई. मिस्टर चेतन माई. मगाशी सांगितलं टायगर जिंदा आहे. खूप वर्षानंतर चेतनची फळी चालली आणि चेतनची फळी चालल्यावर ओमसाई कधीच हरत नाही. चला या चेतन, मी सुद्धा या संघात खूप अनुभव घेतला. या संघाकडनं क्रिकेटची सुरुवात केली. कंटिन्यू 5 वर्ष फायनलचा मानकरी मी ठरला होता ओमसाई संघातून. या चेतन मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. मी पार्थ मोरे व विकी संके यांना विनंती करेन मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यायची आहे. पार्थ मोरे व विकी संके. पार्थ मोरे सुद्धा आपल्यात एक तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की पालघर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात टेनिस क्रिकेटवर छाप पाडणारा आपल्या शिरगावचा कोहिनूर हिरा म्हणजे पार्थ मोरे. सुप्रीमो सारखा चषकात त्याने आपलं नाव लौकिक केलं होतं असा पार्थ मोरे मॅन ऑफ द सिरीजचा किताब करतोय. अनेक अर्धशतके मोठ्या मोठ्या लेवलला स्टेट लेवलला टेनिस क्रिकेटला मारणारा असा हा पार्थ आपल्यामध्ये आत उपस्थित. पुढे आपण जातोय लेडीज विनर आणि लेडीज रनर. चला तर लेडीजचा मॅन ऑफ द सिरीज आहे. लेडीजचा मॅन ऑफ द सिरीज आहे. कोणी गेस करू शकते का लेडीजचा मॅन ऑफ द सिरीज? महिला क्रिकेट. मग पाठवून द्या वर्षाला. या चला वर्षा. माझ्याच बॅटीने वर्षा खेळली मात्र माझे 3,500 रुपये लेडीजने सुद्धा वसूल केले. खूप आनंद वाटला. मी भले बाद झाला असेल तरी या वर्षा तुमचं मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेऊन जावा. मी संजीव धोत्रेला विनंती करीन की तुम्ही हे मॅन ऑफ द सिरीजचं किताब द्यायचं आहे. आमच्या महिलांना सुद्धा क्रिकेटचा आनंद लुटायचा असतो आणि ते समालोचन कक्षामध्ये खूप कटकट करत असतात की आमचा सामना असाच व्हावा आणि आमचा सामना तसाच व्हावा. खूप आनंद लुटतात. आता आपण जातोय लेडीज रनर अप स्टार 11 डहाणू. स्टार 11 डहाणू रनर अप. या लेडीज रनर अप. चला मी किशोरी मॅडमांना विनंती करीन की तुम्ही हे प्राइज वितरित करायचं आहे. रनरअप दानू रनरअप आणि हे घ्या. तुम्हाला सांगतो की रनरअप संघाला उपविजेत्या संघाला क्रिकेट महिलाला श्री गणेश क्रीडा मंडळाकडून रोख पारितोषिक तसेच हे घ्या. तसेच उपविजेता क्रिकेट महिला श्री धनश्री मेहता डहाणू यांच्याकडून 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक त्यांनी सांगितले होते ते सुद्धा आपल्याकडे पोहोचलेले आहे. तसेच लता हरेश माई यांच्याकडून जे पारितोषिक आले होते ते सुद्धा आपल्याला मी प्रदान करतोय. महिलांसाठी सुद्धा क्रिकेटचा वर्ष होतोय. डहाणूमध्ये गेल्या वर्षी फायनल मारत असताना महिलांनी आम्ही SMS संघाने फायनल मारून सुद्धा सर्वात जास्त पैशांची गुंतवणूक आणि जमवाजमवी महिला क्रिकेट संघाने केली होती. महिला कुठेतरी वरचढ खूप प्राइज महिलांसाठी येत आहेत. आता महिलाचा विनर संघ या माली ब्युटीज ह्या संघाचे इन्व्हॉल्व द्यायचे आहेत. मिकी मोहन माळी यांनी सुद्धा इकडे यायचं आहे रंगमंचावर. मिकी मोहन माळी, हितेश माळी यांनी यायचं आहे. महिला विजेत्या संघात 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. 11,000 रुपये. इंडिगो कन्स्ट्रक्शन फ्रॉम ऑस्ट्रेलिया मिकी मोहन माळी.
इंडिगो कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर फ्रॉम ऑस्ट्रेलिया असे दानशूर व्यक्तिमत्व त्यांनी दिलेलं आहे. मी हितेश माई यांना विनंती करीन की त्यांनी यायचंय. हितेश माई याला विनंती करीन आणि तदनंतर मान्यवरांना विनंती करेल तुम्ही विजेत्या संघाचा प्राइज देताना उठायचं आहे. थोडं स्टँडिंग पोझिशन घ्यायचे, सर्व मान्यवरांनी उठायचं आहे प्राइज वितरित करताना. ये हितेश माई, तुम्ही 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळवून दिलं महिलांना. इंडिगो कन्स्ट्रक्शन, मिकी मोहन माई, धन्यवाद. असंच सहकार्य डहाणू विभागाकडून आम्हाला लाभलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. डहाणू विभागाचे सर्वांनी टाळ्या वाजवून गडगडाट करायचंय. धन्यवाद महिला क्रिकेट संघ. जिया मिकी माळी डानो हॅज अमित माळी कडून एक प्राइज आहे. तसेच जिया मिकी माळी डानो हिज धनश्री मेहतासाठी एक प्राइज आहे. जिया जर अवेलेबल असेल तर त्यांनी यायचंय, तर मग ते प्राइज विनामाळी यांनी स्वीकारायचंय. धन्यवाद. जियाने चांगली खेळी केली होती. तदनंतर पूर्वेश महेश माळी, पुरुष क्रिकेट, पूर्वेश महेश माळी यांनी झेल घेतला, त्याबद्दल त्यांची आई म्हणजेच मातृत्व यांच्याकडून या सुवर्ण मोक्यास सुरेख झेल घेतला होता. महत्त्वाचा सामना होता, त्याच्यासाठी एक इन्व्हॉल्व आलेला आहे, ते त्यांनी स्वीकारायचं आहे. मी विनंती करीन की मान्यवरांना, किशोरी मॅडमांना की तुम्ही ते इन्व्हॉल्व द्यायचं आहे. सिद्धार्थ प्रवीण माळी ह्याच्यासाठी त्याच्या आईकडनं 500 रुपयाचे रोख पारितोषिक आलेले सिद्धार्थने यायचंय. तसंच सिद्धार्थसाठी भानुमती माळी, भानुमती महेंद्र माळी यांच्याकडून 500 रुपये डायरेक्ट गुगल पेला गेलेले आहेत, ते सुद्धा पोचलेले आहेत. त्यांचं सुद्धा प्राइज घेऊन जायचंय. या सिद्धार्थ माळी, मी विनंती करेल मान्यवरांना, अवी माळी यांना की ते प्राइज तुम्ही द्यायचं आहे. त्यांच्या आईकडून आलेलं प्राइज आहे 500 रुपयाचं पारितोषिक. चांगली खेळी केली सिद्धार्थने, त्यासाठी हे प्राइज आलं. आता अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सोहळ्याकडे आपण वळतोय, सुवर्ण सोहळ्याकडे वळतोय. 363 दिवस आपण या सोहळ्याची वाट पाहत असतो. आजपासून 363 दिवस पुन्हा तुम्ही या सोहळ्याची वाट पाहणार ना. मग आपण मुख्य प्रवाहाकडे वळूया. आपण मुख्य प्रवाहाकडे वळत असताना मी चला या सालाबाद प्रमाणे यंदाही जो संघ अतिशय मेहनत घेऊन फायनल पर्यंत पोहोचतो, परंतु शेवटी मेहनत कुठेतरी कमी पडते आणि लक फॅक्टर ठरतं, असा मॅक संघ जो रनरअप ठरला, या मॅक संघाने आपल्या मानकरी ठरायचंय. रनरअप संघ ठरला, आपल्या ट्रॉफीचा मानकरी ठरायचंय. मी राहुलजी गरत, शहर प्रमुख यांना विनंती करीन, तुम्ही तो रनरअपचा पारितोषिक वितरित करायचा आहे. हे घ्या आणि ती ट्रॉफी द्या. राहुलजी गरत. राहुलजी गरत हे पालघरचे आपले शहर प्रमुख, माफ करा, शहर प्रमुख आहेत. त्यांच्या हस्ते हे ट्रॉफी वितरित होते. जल्लोष होऊन जाऊ द्या. खूप चांगलं नियोजन, सुंदर नियोजन झालं. धन्यवाद डीजे. आता हे सामने पार पाडत असताना काल किती ओव्हर्सचे खेळवायचे ह्याच्यावरनं थोडी तडजोड झाली. ते सामने आम्ही जिम्मेदारी घेऊन 6 ओव्हरचे संपूर्णतः पार पडले आणि 6 ओव्हरचे संपूर्णतः पार सामने पाडल्यानंतर आमच्या 50 वर्षावरील
खेळाडूंना या खेळपट्टीचा आनंद लुटायचा होता आणि तो एक प्रेक्षणीय सामना मी खेळवला योग्य वेळेत. त्याच्यासाठी विजेत्या संघास 2100 रुपयाचे रोख पारितोषिक मंडळाकडून आलेले आहे. या 2100 रुपयाचा मानकरी ठरतोय 50 अप संघाचा विजेता संघ. 50 वर्षावरील जे खेळले गेले त्याच्यात जो विजेता संघ ठरला त्या विजेता संघाने या आणि या 2100 रुपयाचा मानकरी ठरला. शार्प माळी जो कबड्डीच्या ढाल गोलाटायचा तो आता क्रिकेटचे 50 वर्षानंतर पुन्हा एकदा पारितोषिके गोलाटायला लागला. धन्यवाद, खूप आनंद मिळाला. महिला सुद्धा खेळल्या, पुरुष सुद्धा खेळले, जेंट्स सुद्धा केले, बालगोपाल सुद्धा केले आणि एकच आग्रह राहिलेला तो सुद्धा वेळेत वेळ काढून 50 वर्षावरील पुरुष सुद्धा केले. या आमच्या सातपाटी विभागाचे शार्प माईचे उपाध्यक्ष आणि सोरटी माई समाजाचे कार्याध्यक्ष अरविंद माळी हे सुद्धा या संघामध्ये खेळले. तुम्ही 2100 रुपयाचा मानकरी ठरलात. तुम्हाला मी आणि ट्रॉफी एक सन्मान चिन्ह मी अरविंद दामोदर माई यांना विनंती करेन. त्यांचा आग्रह होता की प्रेक्षणीय सामना झाला पाहिजे, त्यांच्या हस्ते ते प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. शार्प माळीचा चला तर हाच तो क्षण, हाच तो दिवस आणि हेच ते ऐतिहासिक मैदान ज्या मैदानाच्या मातीत वाढलो, ज्या मैदानाने क्रिकेट शिकवलं आणि ज्या संघाची एका काळी छाप होती तो संघ बॅक टू पवेलियन होतो. या ओमसाई विनर संघ ओमसाई या संघातून मी क्रिकेट खेळत असताना कंटिन्युअस 5 वर्ष फायनल मारण्याचा मानकरी सुद्धा ओमसाई संघ ठरायचा. आज पुन्हा एकदा ओमसाई संघ फायनल मारतोय. खूप खूप आणि या ओमसाई संघाचा जर विचार केला कुंदन भाऊ तर हा संघ आहे ना, हा शिरगाव हद्दीमध्ये एक फुलवाडी म्हणून एरिया आहे. फक्त त्या 100-200 मीटर मधलाच हा संपूर्ण संघ आहे. ह्या संघाने आज पुन्हा फायनल मारली. ते खूप आनंदी होते आणि खूप वर्षानंतर त्यांना फायनल मारण्याचा चान्स मिळाला. त्यांना मी 1 मिनिट थांबायचं आहे. मान्यवर जी कुंदन संख्ये श्री घनश्यामजी मोरे यांना विनंती करेन. अध्यक्ष अविमाई, शहर प्रमुख आणि आमचे गणेश सर्व मान्यवर यांनी यायचं आहे. मी ट्रॉफी उचलायचे आणि ती ट्रॉफी उचलत असताना मी पारितोषिके वाचणार आहे. बघा, प्रथम पारितोषिक आहे गणेश क्रीडा मंडळ शिरगाव यांच्याकडून 11,000 रुपये. गणेश क्रीडा मंडळकडून 11,000 रुपये. विजेत्या संघास मिकी मोहन माळी यांच्याकडनं 11,000 रुपये. निखिल मल्ला यांच्याकडून ते पहिलं प्राइज देण्यात आलं 11,000 रुपये. अनिल मेस्त्री यांच्या स्मरणार्थ कल्पना मेस्त्री यांच्याकडून कृष्णा सॉमिल यांच्याकडनं 1000 रुपये. हे महिला संघाचं प्राइज राहिलेलं आहे, त्यांनी येऊन घेऊन जावं. आणि हे जे सगळे आता पुरुष पर्सनल प्राइज आहेत जी मी नावं घेतली मगाशी ते सर्व अरविंद दामोदर माई, मोहन माई, शशिकांत माई, किशोर माई, मिथुन माई, निलेश माई, पबी काका, प्रकाश माई व अजित माई व कृष्णा मेस्त्री, अनिल मेस्त्री यांच्या स्मरणार्थ व गिरीश माळी यांच्याकडून 1100 रुपये. असं करून संपूर्णतः एकच इन्व्हॉल्व बनवलं आणि कृष्णा स्वामी यांच्या स्मरणार्थ सुद्धा 1000 रुपये याच्यात ॲड केले. असे संपूर्ण एक इन्व्हॉल्व आम्ही देतोय. आणि अजून एक प्राइज राहिलं मयंक माळी या, आपलं ते 7,777 जरा गुगल पे करून टाका दिलेश माळीला. इथेच हातोहात जा, स्कॅनर द्या, आम्ही डिजिटल दुनियात जगतो. फोटो काढ. आणि अजून एक ट्रॉफी राहिली रेखा रमेश माई यांच्या स्मरणार्थ. जी ट्रॉफी अरविंद दामोदर माई यांनी दिलेली आहे ती ट्रॉफी अरविंद दामोदर माई यांनी त्यांच्या हस्ते द्यायची आहे. मयंक 7,777 श्री मयंक माळी, श्री कुमार माळी आणि श्री जयेश माळी यांच्याकडनं योगेशच्या आठवणीत हे 7,777 रुपये आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रदान करतोय विजेत्या संघात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी. बोला राधाकृष्ण महाराज की जय. अजून रोहित माळीला मी विनंती करेल. रोहित माळी शार्प संघाचा थांबा, विजेता संघ थांबा. रोहित माळी किंवा शार्प संघाचा कोणीही प्रतिनिधी त्यांनी योगेशच्या आठवणीत विजेत्या संघात स्मृती चिन्ह दिलेलं आहे
ते घ्यायचंय. योगेशच्या आठवणीत त्याच्यावर सरळ लिहिलेलं आहे. यांच्या स्मरणार्थ शार्कमाई क्रिकेट संघ या परिवारातर्फे अंतिम विजयी संघास स्मृतिचिन्ह भेट. योगेश सदैव तुझ्या आठवणीत. घ्या जयेश माई, तुम्ही ते विजेत्या संघास द्यायचंय. धन्यवाद. आणि सोल्टीमाई समाज कल्याणकारी संस्थानातर्फे ते गणेश ह्याला दिलेलं आहे. चला अशा रीतीने आपण बक्षीस समारंभ निरोप घेतोय. मान्यवरांना सुद्धा आपण निरोप घेतो. मी विनंती करतो अशीच कृपा मान्यवरांनी आमच्या समाजावर द्यावी असं मी राहुलजी गरज आणि कुंदनजी संखे साहेबांना विनंती करतो. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. महिला लेडीज विजेता वर्षामाई, तुमचं एक प्राइज दिलगिरी व्यक्त करतो, राहिलेलं आहे ते घेऊन जायचंय. वर्षामाई कृष्णा स्वामिल यांचे प्रोप्रायटर अनिल मेस्त्री यांच्या स्मरणार्थ कल्पना मेस्त्री यांच्याकडनं महिला विजेत्या संघात 1000 रुपये. धन्यवाद. मी निरोप घेतो. गडे जर कोणाचं असेल तर ते घ्यायचं आहे. ज्यांना भगवद्गीता मिळाली नसेल त्यांनी भगवद्गीता घेऊन जावी कृपया.